आज आपण बनवणार आहोत अय्यंगार बेकरी स्टाईल एकदम सॉफ्ट आणि खायला खूप टेस्टी लागणारा रवा केक. केक परफेक्ट होण्यासाठी यामध्ये आपण भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक नक्की करा. आता आपण सुरुवात करूयात. आता सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये रवा घ्यायचा आहे. आता प्रमाण आपल्याला हे जे मेजरिंगचे कप असतात त्याने मोजून घ्यायचे. ग्रॅमचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. फक्त प्रमाण जसं सांगितलेलं आहे तसंच घ्या. आता हा जो कप आहे त्याने पाऊण कप एवढा मी बारीक रवा घेतला आहे. या केकसाठी आपल्याला रवा बारीकच वापरायचा आहे. आता यामध्ये आपण घालूयात अर्धा कप एवढं दही. दही रूम टेम्परेचरचंच वापरायचं आणि पाव कप एवढं दूध. दूधसुद्धा रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कमीत कमी आपल्याला अर्धा ते पाऊण तास रेस्ट व्हायला ठेवायचं आहे. त्यामुळे रवा छान फुलतो आणि केक आपला छान होतो. त्यामुळे ही स्टेप आपल्याला करायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. यावरती मी झाकण ठेवते आणि हे 45 मिनिटासाठी म्हणजेच पाऊण तासासाठी बाजूला ठेवते. आता तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये बाकीचं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी साखर घेते. अर्धा कप एवढी साखर घेतली. ज्या कपाने आपण रवा मोजला त्याच कपाने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. ग्रॅमचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिले. अर्धा कप तशीच साखर घेतली पिठी साखर घेण्याच्या ऐवजी. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं दूध घातलं हे मिक्स करते. आता इथे मी तशीच साखर घेतली आहे, पण तुम्ही पिठी साखरच करून घ्या. तीही अर्धा कप एवढीच घ्यायची आपल्याला. आता हे बराच वेळ मी असंच ठेवलेलं होतं, पण साखर पटकन मेल्ट होत नाही. म्हणून मी हे पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि हे आपलं मिश्रण असं झालेलं आहे दूध आणि साखरेचं. दुसरं त्यामध्ये काहीच घातलं नाही. आता त्यामध्ये 1/3 कप एवढं तेल घातलं. तेल खूप जास्त स्ट्राँग फ्लेवर असलेलं वापरायचं नाही आपल्याला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने छान मिक्स झाले. यामध्ये आता आपल्याला मैदा घालायचा आहे. तर तो सुद्धा 1/3 कप एवढाच घेतलेला आहे. आता जो बेकरीतला अय्यंगार बेकरीतला जो रवा केक असतो त्यामध्ये थोडासा मैदा वापरलेला असतो. त्यामुळे त्याला टेक्स्चर खूप छान येतं. जर आपण फक्त रवा वापरून केला तर टेक्स्चर सेम तसं येत नाही. त्यामुळे मैदा घालायचाच आहे आणि यामध्ये व्हॅनिला इसेन्स घातला. आता व्हॅनिला इसेन्स किंवा तुम्ही मिक्स फ्रूट इसेन्ससुद्धा यामध्ये घालू शकता. जो आवडतो तो घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केले आणि हा जो रवा आहे तो 45 मिनटं मी भिजवून घेतला आहे. आता 45 मिनटामध्ये बघा एकदम छान फुललेला आहे रवा. त्यामध्ये हे आपण बाजूला मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचे आणि हे पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे प्रमाण घेतलं आहे अगदी अचूक प्रमाण घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची झालेली आहे. आता हे सगळं असं छान मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पाव टीस्पून एवढा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर घालायची आहे. याला मिक्स करून घेऊयात. आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर हे खूप वेळ आपल्याला बॅटर तसंच ठेवायचं नाही आणि याशिवाय त्याला ओव्हर मिक्ससुद्धा करायचं नाही. फक्त सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये मिक्स व्हायला हवी एवढंच मिक्स करून घ्या. ओव्हर मिक्स केलं तर केक स्पॉन्जी होणार नाही. बॅटर जास्त वेळ जरी ठेवलं तरीही केक स्पॉन्जी होणार नाही. आता हे मिक्स करून झालं आहे. आता हे बॅटर आपल्याला पटकन या केक टिनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता कधीही आपण कुठलाही केक बनवत असू तर केक टिन अगोदरच रेडी करून ठेवायचा. एक तर तुम्ही यामध्ये बटर पेपर लावून घेऊ शकता किंवा केक टिनला तेल किंवा बटर लावायचं. वरतून थोडासा मैदा टाकायचा आणि अशा पद्धतीने केक टिन तयार करायचा. आता हे बॅटर यामध्ये टाकल्यानंतर त्याला 2-3दा टॅप करून घेतलं आणि पटकन प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये याला मी बेक करून घेते. आता 170 डिग्री सेल्सिअसला 40 ते 45 मिनिटं या केकला बेक होण्यासाठी लागतात. जर तुम्हाला हा केक कढईमध्ये बेक करायचा असेल तर 55 ते 60 मिनिटं याला लागू शकतात. आता बघू शकता केक पूर्णपणे गार झालेला आहे. केक जेव्हा पूर्ण गार होईल तेव्हाच त्याला आपल्याला केक टिनमधून बाहेर काढायचे आणि नंतरच याला कट करायचे. केक गरम असताना कट करायचा नाही. बऱ्याचदा तो दबण्याची शक्यता असते. आता हा केक बघा व्यवस्थित गार झालेला आहे. एकदम मस्त आणि स्पॉन्जी झाला आहे आणि आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये बरोबर अर्धा किलोचा केक इथे हा तयार झालेला आहे. म्हणजे जरी तुम्हाला हा केक विक्री करायचा असेल तर अचूक प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे एकदम बिनधास्तपणे तुम्ही अर्धा किलोचा हा केक तयार करू शकता. फक्त प्रमाण घेताना शक्यतो ग्रॅमचं प्रमाण वापरा म्हणजे प्रमाण चुकत नाही. आता हा केक बघा कट
केल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल किती स्पॉन्जी झालेला आहे. रंगही एकदम परफेक्ट आलेला आहे. आता बऱ्याचदा बेकरीतल्या केकमध्ये फूड कलर हे वापरतात. तर तुम्ही तोही वापरू शकता. पण असाही छानच दिसतो. एकदम स्पॉन्जी आहे, जाळीदार झालेला आहे आणि विशेष म्हणजे खायला खूप टेस्टी झालेला आहे हा केक. नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.